प्रथमतः सर्वांना सप्रेम जय भीम। महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, राष्ट्रमाता जिजाऊ, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, छत्रपती शाहूराजे, मुक्ता साळवे, फातिमा शेख, ताराबाई शिंदे, राणी अहिल्या, सत्यशोधक लोकशाही राणाभाऊ साठे, ज्या ज्या महामानवांनी आपल्याला माणसात आणण्यासाठी आणि माणसाचं जीवन सन्मानपूर्वक जीवन जगण्यासाठीचा विचार मांडला आणि कार्य केलं, त्या सर्व महामानवाच्या विचारांना अभिवादन करून आजचा जो विषय बहुजग संघटक या चॅनलवर आपण ठेवलेला आहे, खरं तर यांचे खूप धन्यवाद म्हटलं पाहिजे की त्यांनी लक्ष ठेवून विशेष करून राष्ट्रमाता जिजाऊ, राणी अहिल्या, सावित्रीमाई फुले, फातिमा शेख, मुक्ता साळवे यांच्या विचाराला धरून स्त्री मुक्ती आणि स्त्रियांची शक्ती याच्या संदर्भामध्ये हा जो विषय ठेवलेला आहे तो खूप महत्त्वपूर्ण आहे। सर्वात महत्त्वाचं असं आहे की हा जो विषय आहे, आम्ही बीडमध्ये गेल्या 5-6 वर्षापासून साऊ ते जिजाऊ हा 10 दिवसाचा स्त्री सन्मान पर्वाचा कार्यक्रम ठेवतो। सर्व महिला आहेत त्याच्यामध्ये, मैत्री मंचच्या माध्यमातून हा कार्यक्रम ठेवतो आणि याच्यामध्ये सर्व महिला, हेतू एकच आहे की आम्ही आंबेडकरी स्त्रिया म्हणून आमची ओळख झाली पाहिजे, आम्हाला शहाणपण आलं पाहिजे। ज्या बाबासाहेबांना, महात्मा फुलेंना, सावित्रीबाईंना अपेक्षित होतं तसं शहाणपण आलं पाहिजे आणि आम्हाला स्वतःसाठी सन्मानपूर्वक जगताही आलं पाहिजे, आनंदानेही जगता आलं पाहिजे। हा हेतू ठेवून ह्या मैत्रीमंच स्थापन झाला आणि मग दरवर्षी आम्ही 10 दिवसासाठीचं स्त्री सन्मान पर्व, आणि पहिल्या वर्षी आम्ही याच्यामध्ये असं ठेवलं होतं की ज्या ह्या विचारवंत आहेत, महामानवाच्या यादीमध्ये येतात या सर्व स्त्रिया, जसं की जिजाऊ आहेत, इवन यशोधरा आहेत, आम्रपाली आहे, इवन आपल्या सावित्रीबाई फुले आहेत, मुक्ता साळवे आहे, फातिमा शेख आहेत। म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं सांगायला मला खूप हे वाटतं की परवा दिवशी माझ्या मुलांनी मला सांगितलं की मम्मी, आता गुगल फातिमा शेखची जयंतीच्या निमित्त गुगलनी सुद्धा वरच्या त्यांच्या पेजवरती फातिमा शेखचं हे ठेवलंय, फोटो ठेवलाय। मी ते म्हणलं दाखव मला कसं बघायचं, ते मी तितकी अपडेट नाही आहे त्याच्यामध्ये, दाखव मला कसं बघायचं। तर त्याने मला सांगितलं बघ हे असं बघायचं नाही, ते बघ फातिमा शेखचा फोटो येतो। आणि मला आश्चर्य वाटलं, मला फातिमा शेखचा फोटो दिसला, कारण आम्ही जेव्हा मैत्री मंचचा स्त्री सन्मान पर्वाचा कार्यक्रम ठेवला होता, पहिला आमची थीम होती की ह्या ज्या सर्व महानायिका आहेत त्यांच्या विचारांच्या संदर्भामध्ये विषय ठेवायचा, त्यांचे विचार आणि कृती याच्यावरती विचार। सावित्रीमाईचं खूप सारं आपल्याला पाहायला मिळतं आणि राजे शिवाजी महाराज यांच्यामुळे जिजाऊंचं पण थोडंफार बरंचसं आपल्याला वाचायला ऐकायला मिळतं आणि माहिती पण आहे चरित्र। पण फातिमा शेखच्या संदर्भात फातिमा शेख पण आपल्याला कळाली पाहिजे आणि त्यांची जयंती आहे या काळामध्ये, म्हणून आम्ही शोधायला गेलो तर आम्हाला फातिमा शेखचं कुठंही लिखित स्वरूपात मिळालं नाही। विशेष म्हणजे ज्यांनी महात्मा फुलेंवरती PhD केली अशा व्यक्तींना सुद्धा आम्ही विचारलं, पण त्यांनी म्हणणे फक्त सावित्रीबाई सोबतच्या त्या स्त्री शिक्षिका होत्या एवढंच उल्लेख आहे, बाकी कुठेच नाही। म्हटलं फोटो तरी शोधला पाहिजे आपण, आणि म्हणून आम्ही गुगलला विचारलं, गुगलला फोटोचं विचारलं तर दंगल सिनेमामधली ती छोटी ही नाही का हिरोईन आहेत, दोघींपैकी एक जण आहे, तिचं फातिमा म्हटलं की तिचं चित्र यायचं। म्हटलं हे उलटं व्हायला आता कसं करायचं, आम्हाला फातिमाचं तर फोटो हे करून आम्हाला लावायचा होता कार्यक्रमामध्ये स्टेजवरती, मग काय करायचं।
शेवटी मग आयडिया केली सावित्रीमाई फुले आणि फातिमा शेख असं दोघींचं जोडीने नाव टाकल्यावरती सावित्रीमाई फुलेंबरोबरचा फातिमा शेखचा जोडीचा फोटो आला, स्वतंत्र नाही. आणि मग तो आम्ही त्याचं प्रिंट काढून मग आम्ही त्याचं फोटो बनवला आणि तो स्टेजवरती ठेवला. मुद्दा असा आहे की जिने फातिमा शेख हा विषय घेतला होता मांडणीसाठी, तिला म्हणलं मटेरियल शो सावित्रीमाईच्या ह्याच्यात आहे का बघ, मिळतंय का. आता आम्ही सगळ्या नवीनच होतो महिला, मग काय करायचं, बघ मुक्ता साळवेच्या हातात मिळतंय का, अजून कुठं मिळतंय का, बघ बघ म्हणून शोधलं, नाही मिळालं. शेवटी एका पुस्तकामध्ये मुक्ता साळवे बरोबर फातिमा शेखच्या बद्दल लिहिलेलं होतं, म्हणजे छोटीशी पुस्तिका आणि त्याच्यामध्ये अर्ध मुक्ता साळवेचा जो निबंध आहे तो आणि उरलेल्या ह्याच्यामध्ये फातिमा शेख बद्दलची थोडीशी माहिती, मग त्या सावित्रीबाई फुले बरोबर कशा होत्या वगैरे. सांगण्याचं कारण असं की मुक्ता साळवेच्या बद्दलचं सुद्धा निबंधाच्या व्यतिरिक्त जास्त खूप शोधावं लागतं, ऐकावं लागतं, बघावं लागतं आणि मग ते आपल्याला पाहायला मिळतं. तर त्या सगळ्या पातळीवरती ज्या विचारवंत होऊन गेलेल्या आणि ज्यांनी स्त्रियांच्या सन्मानासाठी किंवा स्त्रियांसाठी काही काम केलेलं आहे, स्त्रियांच्या मुक्तीसाठी असेल किंवा स्त्रियांना ज्ञान मिळावं म्हणून परंपरेच्या विरोधात जाऊन बंडखोरी केलेली आहे आणि क्रांतीचं एक पाऊल पुढे चाललेले आहेत, अशा स्त्रियांच्या बद्दल जर आपल्याला विचारायचं म्हटलं तर फारसं मटेरियल सापडत नाही. आणि तेच ताराबाई शिंदेच्या बाबतीत स्त्री पुरुष तुलना नावाचं पुस्तक आहे, तो एक खूप मोठा आपल्याकडे आधार असतो त्या पुस्तकाचा आणि त्या आधारावर आपण खूप साऱ्या गोष्टी सांगू शकतो. आणि या सगळ्या पातळीवरती आपल्याला ती खूप मोठी गोष्ट आहे की आपण हे करायला लागलो. आणि म्हणून बहुजन संघटकचं आपल्याला खरंच आभार मानलं पाहिजे आणि अभिनंदनही केलं पाहिजे की बहुजन संघटकनी फातिमा शेख मुक्ता साळवेला धरून हा विषय इथे घेतलेला आहे. आणि त्याच्या संदर्भामध्ये आपण आता आणखीन संशोधन केलं पाहिजे, काढलं पाहिजे वेगवेगळ्या ठिकाणी. आणि त्या संशोधनाच्या पातळीवर आणखीन जितकं जास्त, कारण त्या सावित्रीबाई फुले बरोबर शिक्षिका म्हणून तर होत्याच, पण त्यांनी किती शाळा काढल्या, कुठे कुठे शाळा होत्या, किती मुली होत्या, कसा कसा संघर्ष करावा लागला. सावित्रीमाईचा संघर्ष जशा पद्धतीने आपल्याला माहिती आहे त्याच पद्धतीचा संघर्ष मुक्ता साळवे आणि फातिमा शेख यांच्याबद्दल पण आपल्याला माहिती पाहिजे. तो आपला इतिहास आहे आणि आपल्या काळामध्ये, त्या काळामध्ये अत्यंत विपरीत परिस्थितीमध्ये अजिबात म्हणजे त्यांच्यासाठी काम करण्यासाठीचा तो काळ खूप भयानक त्रासदायक होता आणि खूप कष्टदायक होता. आणि त्या सगळ्या ह्याच्यातून त्या सगळ्यांनी काम केलेलं आहे. म्हणून हा आपला इतिहास बाहेर निघला पाहिजे, म्हणून आम्ही मैत्रीमंचच्या माध्यमातून ते पहिल्यांदा सुरू केलं होतं. आणि त्याच्यामध्ये मग राणी अहिल्या सर्वजणींचे आम्ही 10 दिवसाचे ते विषय ठेवून आम्ही ते 10 दिवस 10 स्त्रियांच्या बद्दलचे त्यांचे विचार, कार्य आणि त्याच्या संदर्भामधले व्याख्यान ठेवले होते. आणि त्याचा अभ्यास इथल्या महिला ज्या रेग्युलर काही गृहिणी आहेत घर आणि ज्या काही छोटे मोठे जॉब करतात, जशा शिक्षिका आहेत, प्राध्यापक आहेत, कोणी डॉक्टर आहे, अशा वेगवेगळ्या कामात आहेत आणि गृहिणी पण खूप साऱ्या आहेत. आणि या सगळ्या पातळीवरती या महिलांनी त्या सगळ्या कामाचा आणि लेखनाच्या संदर्भातली माहिती गोळा केली, त्याच्यावर संशोधन केलं आणि ते आंबेडकरवादी दृष्टिकोनातून कसं स्त्रियांच्या हिताचं आहे हे तपासलं गेलं. आणि ते तपासून त्याच पद्धतीने त्या दृष्टिकोनातून ते पुढं मांडलं गेलं पाहिजे याची काळजी घेतली. कारण त्याच्यामध्ये मनू हा रिफ्लेक्ट झाला नाही पाहिजे आपली मांडणी होताना पण आणि आपण उदाहरणं देताना पण त्याची काळजी घेतली आणि त्या पद्धतीची मांडणी केली. तर ती गोष्ट मला असं वाटतं की आपण ज्या भारतीय पातळीवर जर पाहिलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या लिखाणातून म्हणा किंवा एकंदरीत त्यांच्या विचार आणि कार्यामधून म्हणा, भारतीय स्त्रियांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं काम, सावित्रीबाईंनी, महात्मा फुलेंनी केलेलं काम, शाहूराजांनी केलेलं काम हे खूप मोठं काम आहे. आणि त्याच्यामुळे स्त्रिया आज जे दिसत आहेत
ऑफिसमध्ये दिसत आहेत, शाळा कॉलेजमध्ये दिसत आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये दिसत आहेत. आणि फक्त घर म्हणून घरातच नाही तर घराच्या बाहेर सुद्धा ज्या ज्या ठिकाणी त्या सर्व क्षेत्रामध्ये दिसत आहेत, त्याचं मूळ कारण आहे महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहूराजे, सावित्रीमाई फुले, मुक्ता साळवे, फातिमा शेख यासारख्या ज्या स्त्रिया आहेत. पॉलिटिक्समध्ये आपण आत्ता बघतो खूप साऱ्या स्त्रिया आल्या, पण राज्यकारभार चालवणाऱ्या राणी अहिल्या त्या काळामध्ये, ज्या काळामध्ये स्त्रियांनी घराच्या बाहेर निघायचं नसतं, त्या काळामध्ये त्यांनी विधवा असताना केलेली कामं. तर या सगळ्या पातळीवरती आपल्याला ह्या सगळ्या आदर्श स्त्रिया आहेत आणि रोल मॉडेल आहेत. म्हणजे जिजाऊ सारख्या स्त्रीनी त्या काळामध्ये जिथं पारतंत्र्य होतं, स्वराज्याची स्वप्न बघितली आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये इथं स्त्रियांवरती सरळ गावातून उचलून घेऊन जाऊन कशा पद्धतीने बलात्कार होतात आणि कशा पद्धतीनं हे सगळं वातावरण आहे. आणि हे कशासाठी आहे तर आपल्यावर परकीयांचं राज्य आहे आणि मग आपल्याला स्वराज्य मिळालं पाहिजे, तरच आपल्या महिला आणि इथली आपली जनता, आपले शेतकरी सुरक्षित राहतील, याच्यासाठी स्वप्न बघणाऱ्या राजमाता जिजाऊ. तर या सगळ्या पातळीवर आपण त्याचा विचार केला पाहिजे. आणि हे कसं स्वप्न बघितलं, त्या कसं शक्य झालं. आणि शहाजीराजे तिकडे म्हणजे त्यांच्या जवळ नसताना आणि त्या सगळं करत असताना त्यांनी स्वतः ह्या सगळ्या गोष्टीचं नियोजन केलं, प्लॅन केला. आणि प्लॅन करून मग शिवरायांना कशा पद्धतीची तालीम मिळाली पाहिजे. नुसती तालीम म्हणजे तलवार आणि शस्त्र चालवणं एवढंच नाही, तर राजांनी कसं बघावं रयतेकडं, जनतेकडं. आणि गनिमी कावा असेल किंवा डावपेच कसे असतात, किल्ले ताब्यात घेत असताना किंवा आपल्या हाता सोबतचे सवंगडी असतील, सेनापती असतील, हे सगळं न सांभाळायचं कशी तालीम असते, कसे डावपेच असतात, हे कसं सांभाळायचं असतं, यांच्याशी कसं वर्तन करायचं असतं, या सगळ्या गोष्टी. आणि त्याचबरोबर खूप बालवयामध्ये की एक प्रेरणा असते की हे का करायचं. म्हणजे त्यांनी फक्त राजा होण्याचं स्वप्न नाही दाखवलं, तर ते का करायचंय, तर त्यांना सोबत घेऊन त्यांनी जेव्हा शेतकऱ्याच्या शेतामध्ये सोन्याचा नांगर घातला शिवाजींना सोबत घेऊन, तर ते त्यांनी हे पण दाखवलं, शिवरायांना एक प्रशिक्षित केलं आणि हे एक्सपोजर दिलं की शेतकऱ्यांचे प्रश्न काय आहेत, इथे शेतकऱ्यांचे प्रश्न काय आहेत, राजा म्हणूनही पाहिलं पाहिजे. आणि जनता सुद्धा रयत कशी जगत आहे, गरीब शेतकरी कसे जगत आहेत. आणि इथं परकीय लोक जेव्हा इथं राज्य करतात आपल्या राज्यामध्ये, तेव्हा ते इथल्या शेतकऱ्यांना कसं त्यांचं शोषण करतात. एवढंच नाही तर त्यांच्यावरती खूप मोठे कर लादून यांचं आलेलं धान्य सुद्धा कसं घेऊन जातात. एवढंच नाही तर दुष्काळ असेल किंवा नैसर्गिक आपत्ती असेल, या आपत्तीमध्ये सुद्धा शेतकऱ्यांना कशी माफी नाही, सवलत नाही. म्हणजे ज्या शेतकऱ्यांच्या जीवावर जगायचं, त्यांचं सैनिक जगणार आहे, त्याच शेतकऱ्यांना कशा पद्धतीनं त्रास द्यायचा. आणि फक्त शेतकरी म्हणून नाही तर गावामधल्या प्रत्येक 12 बलुतेदार असतील, वेगवेगळे व्यवसाय करणारी माणसं असतील, डोंबारी असतील, सुतार असतील, जे कोणी असतील, वडारी असतील, हे सगळी माणसं, तर या सगळ्या हे लोक धनगर असतील, ही सगळी माणसं कशी जगतात आणि गावगाड्यामध्ये ह्याचं कसं रोल असतो आणि हे लोक यांचं शोषण कसं करतात, हे सगळं कसं बघायचं, हे जिजाऊंनी शिवरायांना शिकवलेलं आहे. आणि या सगळ्या पलीकडे जाताना फक्त तेवढंच नाही तर एक राजा घडवत असताना राजाचं मन कसं असलं पाहिजे, म्हणजे स्त्रीचा सन्मान राजांनी केला पाहिजे, हे आपल्याला शिवरायांच्या सन्मानावरून लक्षात येतं. कारण त्यांनी ज्या काही घटना आपण नेहमीच सांगतो की शिवरायांनी काय काय केलं, तर त्या स्त्रियांच्या बद्दल, तर ते कसं बघितलं, त्याचे संस्कार लहानपणापासून कसे झाले, न्याय कसा दिला पाहिजे, कसा हे केला पाहिजे, त्या सगळ्या पातळीवरती जिजाऊंनी राजा म्हणून शिवाजी महाराजांना घडवताना त्या सगळ्या गोष्टी केल्या. आणि हे सगळं करत असताना
शिवाजी महाराजांनी सुद्धा आपल्या पुढे आदर्श ठेवला की राज्यभार कारभार करत असताना किंवा न्यायदान करत असताना जिजाऊंना समोर ठेवून त्यांचा विचार घेऊन सल्लामसलत घेऊन प्रत्येक कृती करणं, नियोजन करणं, न्यायदान करणं, सल्लामसलत घेणं, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत. आणि हा दृष्टिकोन त्यांचा न्यायाचा आणि समतेचा आणि स्त्रियांचा सन्मानाचा जो दृष्टिकोन आहे, तो दृष्टिकोन फक्त आणि फक्त मला असं वाटतं की जिजाऊंमुळे शिवाजी महाराजांमध्ये आलेला होता. आणि हे सगळं करत असताना फक्त आई म्हणून नाही, आता जिजाऊंनी आपण म्हणतो सोन्याचा नांगर शेतामध्ये घातला, तर तो कसा घातला? मुळात आजही या काळामध्ये जिथं 21वे शतक आहे आणि विज्ञानाचं युग आहे असं आपण म्हणतो, त्या काळामध्ये सुद्धा शेतामध्ये बाईनी नांगर घालणं हे अपवित्र मानलं जातं. आणि पेरणीचं काम आणि नांगरायचं काम ही बाई करत नाही, पुरुष करतो आणि ते पुरुषांनी केलं पाहिजे अशा पद्धतीची एक भावना आहे आणि प्रथा आहे. आणि अशा प्रकारची अपवित्र भावना असताना सुद्धा त्या काळामध्ये ह्या परंपरेला नाकारून जिजाऊंनी जे केलं, नांगर शेतामध्ये घालून बालशिवाजींना हातात घेऊन ते करणं म्हणजे बंडखोरी करणं आहे, इथल्या प्रथा नाकारणं आहे, परंपरा नाकारणं आहे. आणि घोषातली बाई स्वतः लढाईमध्ये आणि राज्यकारभारामध्ये पुढे येते आणि त्या पद्धतीनं कुठलाही आधार न बघता त्या सगळं राज्यकारभार घडवते आणि ते स्वप्न पूर्ण करायला येते. आणि एवढंच नाही, जिजाऊंचा प्रभाव फक्त शिवाजी महाराजावरती नव्हता, तर जिजाऊंचा प्रभाव हा संभाजी राजांवरती पण तितकाच आहे. म्हणजे संभाजी राजांचा आज जे नाव घेतलं जातं, ज्या पद्धतीनं त्यांना पुढं प्रेझेंट केलं जातं, तर त्याचाच पुरेपूर, कारण संभाजी राजांना बालपणामध्ये जिजाऊंनी खूप सांभाळलेलं आहे. त्यांच्या त्या काय म्हणतात ना, त्यांच्या ह्याच्यात त्या राहिलेल्या आहेत, म्हणजे त्यांच्या जिजाऊच्या सानिध्यामध्ये संभाजीराजे राहिलेले आहेत. तर या सगळ्या पातळीवरती जर आपल्याला लक्षात आलं की स्त्री म्हणून त्या कुठे लांब मागे नाही राहिल्या, कमी पडलेल्या नाहीत. स्त्रीनं जर ठरवलं तर काय होऊ शकतं, तर स्त्रीनं ठरवलं तर इथलं एक राज्य उभं राहू शकतं, राज्याला राजा मिळू शकतो आणि राजा एक उभं राहू शकतो आणि समाजाला न्याय मिळावा. आणि विशेष म्हणजे शिवाजी महाराजांच्या मध्ये जाती आणि धर्माच्या कुठल्याही पातळीवरती कुठलंही काय म्हणतात ना, कट्टरपणा तो जाणवलेला नाहीये. आणि तो कट्टरपणा नसताना सुद्धा सर्वांना सर्वसमावेश, सर्व जातीतल्या सवंगड्यांना सोबत घेऊन आणि सर्व धर्मातल्या लोकांना सोबत घेऊन, इव्हन मुस्लिमांना पण सोबत घेऊन ज्या पद्धतीचा राजकारभार शिवाजी महाराजांनी केलेला आहे, त्याच्यामध्ये जिजाऊंचा खूप मोठा संस्कार आणि त्यांचा सल्लामसलत आणि त्यांच्या न्यायदानाच्या पद्धती आणि त्यांनी शिकवलेल्या गोष्टी आणि त्या सोबत राहिलेल्या ह्या सगळ्या पातळीचा प्रभाव फार मोठा आपल्याला बघायला मिळतो. आणि म्हणून जिजाऊ ह्या फक्त शिवबांच्या आई नाही, तर जिजाऊ ह्या एक राज्यकारभार चालवणाऱ्या धूर्त आणि खूप स्वाभिमानी राजकारणी स्त्री म्हणून आपण त्यांना बघितलं पाहिजे. एवढंच नाही तर क्रांतिकारक स्त्री म्हणून सुद्धा आपण जिजाऊंना बघू शकतो, कारण त्यांनी ज्या गोष्टी स्त्रियांनी करू नये असं मनूंनी सांगितलेलं आहे. मनूंनी काय सांगितलेलं आहे? स्त्रियांनी शिकलं नाही पाहिजे, स्त्रियांना ज्ञानाचा अधिकार नाहीये, स्त्रियांना फक्त सेवेचं काम केलं पाहिजे, स्त्रियांनी निर्णय प्रक्रियेमध्ये यायचं नाहीये, स्त्रियांनी काय म्हणतात आर्थिक पैसा सांभाळायचा नाहीये, तो तिला गरज नाहीये, अशा पद्धतीने मनूंनी आपल्याला शिकवलेलं आहे. आणि त्या सगळ्या गोष्टी चा पलीकडे जाऊन जिजाऊंनी विचार केला आणि त्याचा स्त्री म्हणून बंधनात आणि चाकोरीत न राहता त्याच्या पलीकडे जाऊन राष्ट्रमाता जिजाऊंनी जे केलेलं आहे, तर मला असं वाटतं की एक क्रांतिकारक पाऊल उचलून त्यांनी खूप साऱ्या गोष्टी त्यांच्या कारभारामध्ये राज्यामध्ये केलेल्या आहेत. उलट संभाजी राजांची बायको या त्यांच्या कारभारामध्ये मॅनेजमेंटचं काम, किल्ल्यावरचं मॅनेजमेंटचं काम करत होत्या त्यांच्या. आणि या सगळ्या एवढंच नाही तर त्याच्या पलीकडे जाऊन जे सैनिक आहेत त्यांच्या विधवांसाठी कल्याणकारी योजना आणि त्यांना अन्नदान आणि त्यांच्यासाठी त्यांच्या मुलांसाठी ट्रेनिंग आणि शिक्षण याच्या तरतुदी त्या काळात झालेल्या आहेत. तर हे कुठून येतं? तर त्याची सुरुवात जिजाऊ, शिवाजी, संभाजी आणि मग त्यांची बायको संभाजीराजांची बायको, ह्या सगळ्या परंपरा ह्या त्यांच्या घराण्यातून येतात आणि त्याचाच परिणाम पुढे जाऊन मग शाहूराजापर्यंत आहे आणि ते आपल्याला बघायला मिळतं.
ते एवढंच नाही, आता शाहूराजांचा एक स्वतंत्र आणखीन मोकळेपणाचा मोठा विचार आहे, जो मानवतावादी आहे, समतेचा विचार आहे. आणि म्हणूनच ह्या सगळ्या पातळीवर आपण तिथपर्यंत ते सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात. तर या सगळ्या पातळीवर जर पाहायला लागलं तर एक आणखीन सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की राष्ट्रमाता जिजाऊ नंतर जो महात्मा फुले आणि सावित्रीबाईंचा जो काळ येतो, त्या काळामध्ये आपल्याला खूप चांगल्या गोष्टी जाताना फक्त त्या अगोदर एकच गोष्ट बोलेल की आपण फक्त जिजाऊच्या बाबतीमध्ये बोलत असताना मराठा स्त्रियांनाच फक्त जिजाऊचा आदर्श सांगून राजकारणामध्ये आणि त्या पातळीवर बोलण्याच्या लेवलला जसं पुढं आणलं जायचं. आता मराठा क्रांती मोर्चानंतर स्त्रिया आपल्याला मोर्चामध्ये आलेल्या दिसतात, पण जिजाऊंच्या पातळीवर जितकं परखडपणे स्त्रियांनी असायला पाहिजे तो सुद्धा आदर्श सांगायला पाहिजे. बंडखोरीचा सुद्धा आदर्श सांगायला पाहिजे. जे पारंपरिक आणि सांस्कृतिक आणि धार्मिक पातळीवरती ज्या गुलामीच्या प्रथा स्त्रियांवरती लादरल्या जातात, ज्या प्रथा स्त्रियांना गुलामीत ढकलणाऱ्या आहेत, त्या नाकारल्या पाहिजेत. इथपर्यंत तरी मला असं वाटतं की जिजाऊंचा आदर्श घेत आपल्याला सांगता आलं पाहिजे आणि ते आपण प्रत्यक्ष बोललं पाहिजे आणि सतत बोलत राहिलं पाहिजे असं मला वाटतं. त्या सगळ्या पातळीवर आपण विचार करत असताना आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती अशी आहे की महात्मा फुल्यांनी जसं सावित्रीबाईंना सोबत घेतलं, पण सोबत घेणं हा मुद्दा आहेच, कारण महात्मा फुल्यांचा जो एकूणच काम करण्याची पद्धत, विचार करण्याची पद्धत आणि प्रत्यक्ष जी गोष्ट वाटली आणि ती करायला पाहिजे आणि त्याच्यासाठी जो सगळा त्याग आणि परंपरा मोडून पुढे जाण्याची जी पद्धत महात्मा फुलेंची आहे, त्या पातळीवर जेव्हा सावित्रीबाईंचं लग्न होऊन त्या महात्मा फुलेंकडे आल्या आणि एक गोष्ट आपल्याला लक्षात येते की महात्मा फुलेंच्या पुस्तकाच्या लेवलला त्या पुस्तकाची सफाई करत करत त्या पुस्तकाचं आकर्षण आणि त्या पुस्तकात काय आहे याची जी उत्सुकता सावित्रीबाईंना होती आणि ही महात्मा फुलेंनी बघितली की मी जे पुस्तक वाचतो याचं उत्सुकता सावित्रीबाईंना आहे आणि त्या पुस्तकांच्या पातळीवर ती उत्सुकता जेव्हा महात्मा फुलेंना दिसली तेव्हा त्यांनी त्यांना शिक्षणाबद्दल विचारलं आणि सावित्रीबाईंनी लगेचच होकार देऊन मला पण हे वाचायला शिकायचंय आणि ह्या सगळ्या पातळीवर चर्चा घडून येऊन सावित्रीबाईच्या शिक्षणाला सुरुवात झाली. आणि सावित्रीबाईचं शिक्षण जेव्हा सुरू झालं तेव्हा असं लक्षात आलं की ही मी शिकवलं तर एकटी सावित्रीबाई शिकेल, पण जेव्हा बाकीच्या मुलींचं काय, कारण इथं मुलींना शिक्षणाची सोय नाही, मुलींनी शिकावं असं नाही, कारण म्हणून सांगितलेलंच आहे की जर मुली शिकल्या, स्त्रिया शिकल्या तर त्या शिक्षणामुळे जे अक्षर पुस्तक वाचलं तर अक्षराच्या त्यांच्या आळ्या होतील आणि त्या नवऱ्याच्या ताटात होतील. असं काय 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 सांगितलं, म्हणजे अक्षर आणि आळ्या आणि ताट ह्याचा कुठे काही एक संबंध नाही, पण या पद्धतीनं लोकांच्या मनामध्ये भीती घालून स्त्रियांना कसं शिकवणं चुकीचं आहे अशा पद्धतीनं म्हणून स्त्रियांना गुलाम करण्याचा जो मार्ग होता आणि त्याचा जो प्रभाव त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळतो महात्मा फुले आणि सावित्रीबाईच्या काळात. आणि म्हणून सावित्रीबाईंना शिक्षिका होण्याचं ट्रेनिंग देऊन त्यांच्या माध्यमातून मुलींना शिक्षण सुरू केलं, अस्पृश्यांची शाळा सुरू केली, मुलींच्या पहिली शाळा सुरू केली, ह्या सगळ्या गोष्टी सुरू केल्या. हे करत असताना घरातून बाहेर जावं लागलं, म्हणजे महात्मा फुले स्वतः करतात तर करतात पण बायकोला पण ह्या सगळ्या गोष्टी करायला लावतात. आणि एवढंच नाही तर मग ह्या रूढी परंपरा नाकारण्याचं काम करतात. तर या सगळ्या पातळीवरती म्हणजे धर्माच्या पलीकडे जाऊन जे काम होतं त्या सगळ्या पातळीवरती त्यांना घर सोडावं लागलं. आणि नुसतं घरच सोडावं लागलं नाही तर घर सोडल्यानंतर राहायचं कुठं, जायचं कुठं असा प्रश्न पडला. आणि त्या सगळ्या पातळीवर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे फातिमा शेखचे भाऊ आणि फातिमा शेख ज्या घरी राहत होते तिथं फातिमा शेखच्या घरामध्ये बंधूंच्या घरामध्ये महात्मा ज्योतिबा फुलेंना आणि सावित्रीबाईंना राहायला जागा मिळालेली आहे. आणि या सगळ्या पातळीवर जर आपण पाहायचं म्हटलं तर एक गोष्ट लक्षात येते की फातिमा शेख सुद्धा सावित्रीनी
ज्या पद्धतीने सावित्रीमाईंनी शिक्षणाला सुरुवात करून मुलींच्या शाळा सुरू केल्या, त्याच्यामध्ये अडथळे आले हे सगळ्यांना माहिती आहेत. काय काय अडथळे आले, लोक काय बोलले, शेण फेकले, ह्या सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहिती आहेत. पण त्या सगळ्या पातळीवर फातिमा शेख सुद्धा त्यांच्या सोबत असायच्या. इव्हन एक पत्राचा उल्लेख पण आहे की सावित्रीबाई आजारी पडल्यावर माहेरी गेल्या आणि माहेराहून त्यांनी महात्मा फुलेंना पत्र लिहिलं शेटजी म्हणून, आणि त्याच्यामध्ये फातिमा शेखचा उल्लेख पण आहे की मी तिकडं गेल्यामुळे कामाचा व्याप खूप मोठा वाढलेला आहे आणि तो माझं जे काम आहे म्हणजे सावित्रीमाईंचं जे काम आहे ते सुद्धा फातिमा शेखला करावं लागतंय. आणि मग हे त्याच्या खंत व्यक्त करून पण त्या फातिमा शेख त्याचं ताण न घेता त्या काम करतील, आनंदाने करतील, अशा पद्धतीने खूप छान पद्धतीने ते पत्र पण आपल्याला त्याचा पुरावा आहे. आणि या सगळ्या पातळीवरती फातिमा शेखची सावित्रीमाईंना सोबत आणि शिक्षणामधलं खूप मोठं योगदान. आता त्या काळामध्ये मुस्लिम स्त्रियांच्या संदर्भामध्ये काय आणि कसं वातावरण, घोषा, ह्या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर त्या सगळ्या ह्याच्यातून बाहेर पडून फातिमा शेखनी, सावित्रीमाईंनी आणि महात्मा फुलेंनी सुरू केलेले या कामामध्ये त्यांचं योगदान, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्यांनी खूप साऱ्या मुलींच्या ज्या शाळा वेगवेगळ्या ठिकाणी होता त्या सर्व शाळेमध्ये मुक्ता साळवे आणि फातिमा शेख ह्या मुक्ता साळवे नंतर शिक्षिकेचं काम केलेलं आहे त्यांनी, पण सुरुवातीला सावित्रीमाई बरोबर ज्या शिक्षिका म्हणून राहिल्या त्या फातिमा शेख आहे. आणि सावित्रीमाईचा शिक्षणाच्या कामाचा जो आपण हे करतो पाहतोय तो तर आहेच, पण सगळ्यात महत्त्वाचं फक्त म्हणजे आपल्याला ह्या गोष्टीबद्दलही सावध राहावं लागेल की फक्त शिक्षिका म्हणून आणि मुलींची शाळा काढली म्हणून तेवढ्या पुरतीच ओळख सावित्रीमाईंची आहे का, असा जर प्रश्न केला तर आपल्याला उत्तर नक्कीच नाही असं येते. कारण तेवढ्या पुरतंच काम नाही, तर त्याच्या पलीकडे जाऊन काम सावित्रीमाईंचं आहे. ते सत्यशोधक चळवळीचं नेतृत्व करण्यापासून ते पहिलं सत्यशोधक पद्धतीचं लग्न लावण्याचं काम सावित्रीबाईंनी केलेलं आहे. स्वतःच्या पुढाकार म्हणजे नवरा मुलगा शोधणं, नवरी मुलगी शोधणं, त्या दोघांच्या कुटुंबियांना तयार करणं, त्या कुटुंबियांनी सत्यशोधक पद्धतीनं लग्न लावणं, हे त्यांना तयार करायचं. आणि सत्यशोधक पद्धतीने लग्न लावणं म्हणजे ते खूप भयंकर आहे, कारण त्याच्यामध्ये हिंदू विवाहाच्या जी पद्धत आहे त्या मध्ये सप्तपदी नाकारणं, होम हवन नाकारणं, पुन्हा काय म्हणतात कन्यादान नाकारणं, ब्राह्मण नाकारणं, म्हणजे मंगलाष्टका ज्या म्हणल्या जातात, गोदावरी नर्मदा काय काय आहेत त्या, आणि सावधान शेवटी, त्या सगळ्या मंगलाष्टका नाकारणं, ह्या सगळ्यापासून म्हणजे सत्यशोधक विवाह पद्धतीमध्ये हे कुठल्याच गोष्टी येत नाहीत. आणि कन्यादानाचा सुद्धा मुद्दा येत नाही. आणि इथं कन्यादानाचा मुद्दा म्हणजे पुरुषाला मोक्षप्राप्ती करायची असेल तर त्यांनी त्याच्या आयुष्यामध्ये कन्यादान केलं पाहिजे, असा एक मुद्दा हिंदू धर्मामध्ये येतो. पाप पुण्य जे लोक त्याला मानतात आणि स्वर्ग नरक ही संकल्पना ज्यांना मान्य आहे त्या लोकांसाठी ही कन्यादान गोष्ट खूप महत्त्वाची आहे. कारण कन्यादान केल्याशिवाय काय म्हणतात ना, स्वर्गाचे दार ओपन होत नाहीयेत, मोक्षप्राप्ती होत नाहीये, अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या अटी आणि नियम हिंदू धर्मामध्ये घातलेले आहेत. तर त्या सगळ्या नाकारणं आणि मग आपल्या मुलीचं चांगलं होईल का, मंगल होईल का, ह्या सगळ्या पातळीवरती विचार केला जातो. कारण आम्ही सत्यशोधक पद्धतीची लग्न लावली आहेत, आम्हाला किती अडचणी आल्या त्या आम्हालाच माहिती आहेत. कारण लग्न मंडपातून लोक निघून जातात, हे जर असं होणार असेल तर आम्ही तुमच्या सोबत नाही राहणार. आणि मग आम्ही त्यांना समजावून सांगून नाही ऐकलं तर त्यांना सोडून देऊन आम्ही नवरी नवरदेवाच्या कुटुंबियांना किती पापड वेलावे लागतात त्या पद्धतीचं लग्न लावायला, हे आम्हाला चांगलं माहिती आहे, हे माझा अनुभव आहे. आणि ह्या सगळ्या पातळीवर त्या काळामध्ये सावित्रीमाईंना कसा आला असेल, इव्हन त्यांच्यावरती पुजाऱ्याचं म्हणजे लग्न लावणारा जो ब्राह्मण आहे त्यांनी माझा रोजगार बुडाला म्हणून सावित्रीबाईवरती खटला दाखल केला की ह्यांनी सत्यशोधक लग्न लावल्यामुळे माझा रोजगार बुडाला, म्हणजे दक्षिणा जी आपण बामणाला देतो ती दक्षिणा बुडाली आणि माझा रोजगार बुडाला म्हणून त्यांच्या विरोधात खटला भरला. तो बराच काळ खटला चालला आणि शेवटी तो सावित्रीमाई फुलेंच्या बाजूनी निकाल लागला. तो एक वेगळा संघर्ष आहे त्या लग्नाचा आणि त्या खटल्याचा, तो मी डिटेल सांगत नाही. पण मुद्दा असा आहे की
एक छोटी कृती करायची म्हणली, शाळा सुरू करायची म्हणली तरी एवढा मोठा सगळा संघर्ष, सत्यशोधक पद्धतीचं लग्न लावायचं म्हणलं तरी खूप मोठा संघर्ष. एवढंच नाही तर न्हाव्याचा संप आणला, घडून आणला, त्याचाही खूप मोठा संघर्ष. म्हणजे सगळ्या न्हाव्यांना गोळा करून त्यांना कन्व्हिन्स करणं, त्यांना तयार करणं आणि त्या सगळ्या गोष्टी करणं, तो पण एक खूप मोठा संघर्ष आहे. आणि त्याच्यामध्ये पण काशीबाई सारखी बाई समोर आल्यानंतर ही विधवा गरोदर बाई आहे आणि मग तिचा प्रश्न, तिचं दुःख, हे तिच्या यातना ह्या समजून घेणं आणि त्याला उत्तर शोधणं, नुसतं समजून घेणं नाही. म्हणजे आजही आमच्या पुढे जेव्हा अविवाहित मातांचा आणि विधवा मातांचा प्रश्न येतो त्यावेळेस आम्हाला सुद्धा आज खूप मोठा संघर्ष करावा लागतो. इवन अंगणवाडी बाईच्या अंगणवाडीमध्ये त्या बाळाचं नोंद करायला सुद्धा आम्हाला अडचण येते, कारण त्या बाळाच्या बापाचे डॉक्युमेंट्स लागतात, ते कुठून आणायचे. पंतप्रधानांनी एक खूप म्हणजे काय म्हणतात मातृत्व वंदना योजना सुरू केली बरं का. 5,000 रुपये विधवा म्हणजे बाळंत बाईला डिलिव्हरी प्रेग्नेंट आणि डिलिव्हरी झाल्यानंतर मिळतात, प्रेग्नेंटपणात पण मिळतात. एकूण टोटल 5,000ची मातृवंदना योजना आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय माहितीये का, तर त्या बाळाच्या वडिलाचं आधार कार्ड जोडावं लागतं, स्कॅन करावं लागतं आणि ऑनलाईन जोडावं लागतं. मग हे जर असेल, ज्या बाळाचा बाप नक्की नसेल किंवा ज्या आईला, त्या बाळाच्या आईला फसवलं गेलेलं असेल, फसवणुकीतून बाळ असेल, अत्याचारातून बाळाला असेल, अविवाहित मातेचं बाळ असेल, तर अशा वेळेला बाप कुठून आणायचा. कारण तो बापच स्वतःला बाप म्हणायला तयार नसतो, तो बदमाश असतो, लबाड असतो, फसवणारा असतो आणि त्या महिलेवरचं प्रेम नाकारणारा असतो, त्या बाळाचा बाप होणं हे नाकारणारा असतो. तो डॉक्युमेंट्स कुठून देणार. आणि मग डॉक्युमेंट नसलेल्या मातेनी मातृत्व वंदनेचा लाभ कसा घ्यायचा, सोनोग्राफी कशी करायची, कारण सोनोग्राफी सुद्धा अशा मातांचं करायचं म्हणजे डॉक्युमेंट्स लागतात, नाव लागतं आणि मग तिची ट्रीटमेंट जी माता बाल ह्या योजनेअंतर्गत, सुरक्षिततेच्या योजनेअंतर्गत आरोग्य खात्याचं एवढं मोठं कॅम्पेनिंग आहे, पण अशा मातांना त्याच्या कुठल्याही सोयी मिळत नाहीत आणि हे आम्ही पाहिलेलं आहे. आणि म्हणून अशा मातांना आम्हाला विशेष कष्ट घ्यावे लागतात. या मातेंचं, अशा महिलांचं, मुलींचं प्रेग्नन्सी, डिलिव्हरी किंवा अबॉर्शन असे खूप सारे मुद्दे आहेत. तर याच्यावरती खूप सारं काम करावं लागतंय आजही आणि इतके सारे अडथळे येतात आणि खूप सारे टेन्शन असतात. पुन्हा लोक आम्हाला म्हणायला तयार की तुम्ही मुलींचे असे काय बाळंतपण करता ह्या सगळ्या ह्याच्यावर. मग आम्हाला म्हणावं लागतं की बाबा तू कोण विचारणारा, तू जर तुझ्या प्रियसीला प्रामाणिक नाही राहिला तर तू आम्हाला काय प्रश्न विचारायचा अधिकार आहे. आणि म्हणून ह्या सगळ्या पातळीवर या मुलींना, महिलांना मदत करताना आमची कशी नाकेनऊ येत आहे, तर त्या सगळ्या पातळीवर हा त्रास आम्ही भोगत आहोत. पण याचा अर्थ असा नाही की आम्ही आता काम सोडलंय. पण त्या काळात सावित्रीबाईंनी कसं केलं असेल, त्या काळात काशीबाईवरून त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी ज्या विधवा प्रेग्नेंट राहत होत्या, गरोदर राहत होत्या, त्या लहान वयामध्ये जठर म्हाताऱ्याबरोबर लग्न लावलेल्या ह्या विधवा, म्हणजे म्हातारा नवरा असताना जर किशोरवयीन मुलीबरोबर, तरुण मुलीबरोबर लग्न लावून देत असतील तर तो मरणार ना लवकर. आणि मग अशा वेळेला ह्या बाईला जगायचं कसं, तर कुटुंबातून किंवा ओळखीच्या लोकांकडून, नात्यातल्या लोकांकडून यांच्यावरती जबरदस्ती होऊन यांना प्रेग्नेन्सी यायची आणि त्या अत्याचारातून जे गरोदरपण येत होतं, तर आत्महत्येशिवाय या महिलांना पर्याय नसायचा. म्हणून काशीबाईच्या त्या अनुभवावरून सावित्रीबाईंनी असं आणि महात्मा फुलेंनी असं ठरवलं की अशा महिलांना आपण आपल्या घरी घेणं पाहिजे, त्यांना सांभाळलं पाहिजे आणि यांची बाळंतपणं केली पाहिजे. आणि ही मुलं जर गरज असेल त्यांच्याजवळ ठेवायची नाही तर स्वतः मुलांचं ही असली बाळं सांभाळण्याचं काम सुद्धा सुरू केलं पाहिजे. आणि बालगृह स्वतःच्या घरामध्ये त्यांनी केलं आणि दारावर पाटी लिहिली, स्वतःच्या घराच्या चौकामध्ये पुण्यामध्ये पाटी लिहिली. त्या पाटीवर असं लिहिलं की इथे विधवांचे बाळंतपण केले जातील आणि मूल नको असेल तर तेही सांभाळलं जाईल. अशा पद्धतीचे काम महात्मा फुले सावित्रीबाईंना करावी लागली. आणि हे खूप म्हणजे असं काम करणं आजही कठीण आहे.
त्या काळामध्ये त्या दोघांनी केलेलं आहे. आणि सावित्रीबाईंनी या सगळ्या महिलांची बाळंतपणं करून ह्या सगळ्या मुलांची देखभाल केलेली आहे. आणि ह्या सगळ्या पातळीवर बघता यशवंत जसा काशीबाईचा मुलगा स्वतः दत्तक घेतला, तसे खूप साऱ्या मुलांचं सुद्धा त्यांनी पालनपोषण केलेलं आहे. एवढंच नाही तर ग्रामीण भागामध्ये जात असताना ज्या काही रूढी परंपरा ज्या माणुसकीला काळीमा फासणाऱ्या आहेत आणि अंधश्रद्धेला किंवा माणसाला नाकारणाऱ्या, माणूस पण नाकारणाऱ्या आहेत, त्या परंपरा नाकारण्याचं काम सावित्रीबाईंनी केलेलं आहे. जसं की एका ब्राह्मण मुलाचं दलित मुलीबरोबर जे लग्न झालं होतं आणि त्या गावातले लोक त्या दोघांना मारहाण करत होते आणि मारहाण करत असताना त्या दोघांचा जीव घेण्याच्या पातळीवर ती जी मारहाण आणि त्यांची मिरवणूक चालली होती ती सावित्रीबाईंनी अडवली आणि त्या दोघांना त्यांच्यातून सोडलं तावडीतून लोकांच्या, आणि त्या दोघांना महात्मा फुलेंकडे जायला सांगितलं आणि त्याच्यावर पत्र दिलं की हे वेगवेगळ्या जातीतले आहेत आणि यांना सांभाळलं पाहिजे, आणि त्या दृष्टिकोनातून त्यांना सोबत घेतलं. तर या सगळ्या पातळीवर जर बघितलं तर मला असं वाटतं की खूप मोठं काम ते करतात. आजही आपल्याला भीती वाटते आंतरजातीय विवाह जोडप्यांचं लग्न लावायला, पण त्यांनी ते केलेलं आहे, रिस्क घेऊन केलेलं आहे. आणि या सगळ्या पातळीवरती ही सगळी कामं आजही मोठ्या प्रमाणात करण्याची गरज आहे. एवढंच नाही तर महात्मा फुले जेव्हा गेले आणि त्यांचा अंत्यविधीच्या सगळ्या प्रक्रिया सुरू झाल्या तेव्हा मग त्यांना अग्निडाग कुणी द्यायचा असा प्रश्न आला. आणि त्या सगळ्या पातळीवर जेव्हा पाहिलं तर असं भावकीतल्या लोकांनी विरोध केला, नातेवाईकांनी, की यशवंत त्यांच्या ह्या सगळ्या क्रिया पूर्ण करू शकत नाही कारण यशवंत त्यांच्या रक्तातल्या नातातला नाहीये. मग सावित्रीबाईंनी ठीक आहे मग कुणी करा असं बोलल्या. तेव्हा त्यांनी असं सरळ स्पष्ट सांगितलं की आमच्या मुलांनी जर ते केलं तर महात्मा फुलेंची जी काही संपत्ती आहे, जे काही आहे ते सगळं त्या मुलांना वारस म्हणून द्यायला लागेल, तरच ते करता येईल, नाही तर आम्ही नाहीत करणार. हे ऐकल्यानंतर सावित्रीबाईंना ते सहन नाही झालं. म्हणजे हिंदू रूढी परंपरा जिवंत माणसाचा आणि स्त्रियांचा कसा छळ करतात ही गोष्ट तर त्यांनी पाहिलीच होती प्रत्यक्षात, त्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पण मरणानंतरही माणसाला कसं पिळतात आणि कसं अपमानित करतात ही गोष्ट त्यांना अनुभवायला मिळाली. आणि त्यांनी स्वतः हातामध्ये शिकाळं घेतलं आणि अंत्ययात्रेच्या समोर चालल्या आणि अंत्यविधी करताना स्वतः महात्मा फुलेंच्या त्या अंत्यविधीच्या आणि अंत्यसंस्काराच्या कार्यक्रमामध्ये अग्निडाग दिला, जे आजही इथल्या सनातन्यांना मान्य नाहीये. म्हणजे जे स्वतः बीजेपीचे हे नेतृत्व करणारे व्यक्ती गोपीनाथ मुंडे, त्यांच्या मुलींनी जेव्हा त्यांच्या अंत्यविधीच्या वेळेस अग्निडाग दिला तर इथल्या सनातन्यांनी त्याला सुद्धा विरोध केला होता की मुलींनी अग्निडाग दिला नाही पाहिजे. कारण हे म्हणूनही सांगितलेलं आहे की मुलींना हे जे कर्तव्य असतात, जे कर्तव्यासाठी म्हणजे इव्हन वारसा हक्कामध्ये वारस म्हणून मुली नाही आहेत, अशा पद्धतीनं ज्या काही रूढी परंपरा वारसानी करायच्या असतात त्या परंपरा नाकारलेल्या आहेत. त्या सावित्रीबाईच्या माध्यमातून ती परंपरा तोडून, ती बंडफोड करून, तो धर्म नाकारून, त्या धर्माला बाजूला सारून सावित्रीबाईंनी त्या परंपरा पुढे केल्या. स्वतःच्या हातात त्या सगळ्या विधी घेऊन त्यांनी ते केलं. आणि ह्या सगळ्या गोष्टी ह्या करू शकतात. तर मला असं एकच म्हणायचं की हे जे सारे सावित्रीबाईंच्या जीवनाच्या संदर्भातले अर्थ आहेत की स्त्री ज्या ज्या जोखडात बंधन म्हणून टाकलेली आहे की कुठले कुठले कर्तव्य स्त्रीनी नाही करायचे ते कर्तव्य सावित्रीबाईंनी जाणीवपूर्वक केलेले आहेत. आणि ज्या परंपरा स्त्रियांना गुलाम बनवणाऱ्या आहेत, तिचं अस्तित्व नाकारणाऱ्या आहेत, त्या सगळ्या परंपरा नाकारल्या पाहिजेत आणि त्या नाकारण्याचं काम सावित्रीबाईंनी केलेलं आहे मला असं वाटतं. आणि या सगळ्या पातळीवर सावित्रीबाईंना आपण फक्त शिक्षिका म्हणून नाही, स्त्री शिक्षिका म्हणून नाही, तर एक क्रांतिकारक स्त्री जी क्रांतिकारक आहे, जिनी इथल्या अनिष्ट रूढी परंपरांचा नकार केला, बंडखोरी केली आणि माणुसकीला शोभेल अशा गोष्टी त्यांनी काय केल्या पाहिजेत आणि त्या पद्धतीने त्यांनी काही बरेचसे अनुभव आणि उदाहरण घालून दिलेले आहेत. मला असं वाटतं की ते प्रॅक्टिकल स्वरूपामध्ये नुसते विचारात नाही तर आचरणात सुद्धा आपण
आणले पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून स्त्रियांना ला एक आदर्श रोल मॉडेल जर काय असेल तर मला असं वाटतं की ती मरी आई, लक्ष्मी आई, काय काय आया, ह्या देव्या ह्या असण्यापेक्षा एक त्यांच्या डोक्यामध्ये आदर्श रोल मॉडेल म्हणून सावित्रीबाई ह्या बेस्ट आणि एक आदर्श व्यक्ती आहेत आणि आदर्श व्यक्तिमत्व आहे असं मला वाटतं. आणि त्या दृष्टिकोनातून आपण पण लोकांना तसं सांगितलं पाहिजे. हे मी सगळे स्त्रियांच्या बाबतीतच बोलते असं नाही. स्त्रियांच्या हक्काची बाजू मांडणारे तसे पुरुष पण आहेत आणि ते पहिले पुरुष आहेत तथागत. आणि त्याच्यानंतर शिवाजी महाराज जे स्त्रियांचा सन्मान करतात, महात्मा फुले जे स्त्री मुक्तीचा मार्ग सांगतात, विचार मांडतात, आणि छत्रपती शाहूराजे आहेत ज्यांनी त्याच्या पुढे जाऊन एक राजाला काय काय गोष्टी करता येऊ शकतात त्या पातळीवर त्यांनी केलेल्या आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, त्यांनी तर संविधानिक तरतुदी करून ठेवल्यात. युनायटेड नेशनला उशिरा जाग आली पण बाबासाहेबांनी त्याच्या अगोदर 1947 आणि 50च्या दरम्यान जे संविधान लिहिलं त्या संविधानामध्ये महिलांना आणि इथल्या सर्व जातीतल्या आणि सर्व धर्मातल्या लोकांना समानतेचा, समतेचा, न्यायाचा आणि स्वातंत्र्याचा, मैत्रीचा जो मूल्य घालून दिलेलं आहे आणि त्याला घटनात्मक तरतुदी केलेल्या आहेत. तर त्या सगळ्या पातळीवरती मला असं वाटतं की ही पुरुष असून सुद्धा त्यांचं मन हे मातेचं आहे आणि माऊलीचं आहे. एका आईच्या मनाची ही सगळी माणसं आहेत आणि त्यांना सुद्धा स्त्रीमुक्तीच्या पातळीवरती नाकारता येत नाही असं मला वाटतं. आणि म्हणून जसं आपण सावित्रीबाईंचा विचार करतो, जसा फातिमा शेखचा विचार करतो, त्या पातळीवर सावित्रीबाईच्या वर्गातली विद्यार्थिनी जशी मुक्ता साळवे आहे तिला पण आपण विसरू शकत नाही. मुक्ता साळवेला तर विद्यार्थिनी म्हणून आपण हे करतो, एका मर्यादित विद्यार्थीकडे बघण्याचा जो एकंदरीत समाजाचा दृष्टिकोन असतो तसाच आपण मुक्ता साळवेच्या बाबतीत विद्यार्थिनी पुरता ठेवला. पण विद्यार्थिनी असताना सुद्धा अत्यंत कमी वयामध्ये महात्मा फुले सावित्रीबाईंच्या तालमीत राहून, त्या संस्कारात राहून त्यांनी जो विचार केला आणि त्या विचाराचा इफेक्ट, परिणाम त्यांच्या निबंधावर आपल्याला पाहायला मिळतो. काय आहे निबंधामध्ये? तर इथल्या महारामांगांना ज्या अतिक्षुद्र वर्ग आहे, अस्पृश्य वर्ग आहे, त्या वर्गाला इथल्या पेशव्यांकडून कशा पद्धतीनं जातीच्या नावावर त्रास होतो, गळ्यात गाडगा आणि पाठीला खराटा तर आहेच, पण इथं ह्या सगळ्या गोष्टी करताना शिक्षण तर नाकारलेलंच आहे, पण रूढी परंपरेच्या नावाने इथल्या म्हणजे पेशव्यांच्या, पैलवानकीच्या, व्यायामशाळेच्या कडे साध्या ह्या अस्पृश्य वर्गातल्या महारामांगाच्या पुरुषांनी त्यांच्याकडं नुसतं नजर जरी केली मान वाकडी करीन तर त्या लोकांनी या महारामांगाच्या डोक्याचा चेंडू आणि त्यांच्या तलवारीचा बॅट करून त्याच्याबरोबर खेळलं जातं. ही अत्यंत वाईट, अत्यंत त्रासदायक आणि ज्याची कल्पना केली तर अंगावर काटा येईल अशा पद्धतीची मांडणी आणि वास्तव अस्पृश्यांच्या जीवनाचं जातीमुळे आणि धर्मामुळे असलेलं हीनतेचं जगणं हे एका निबंधामध्ये मुक्ता साळवेंनी मांडलेलं आहे. आणि त्याच्या पलीकडे जाऊन हे कोण करतं, कुणाच्या हातामध्ये हा धर्म आहे, कोण सांगतं, कोण वागवतं आम्हाला, तर जी माणसं दुसऱ्याच्या लग्नात जाऊन भटजीचं काम करून 2-4 मंत्र वाचून त्यांच्याच लग्नात आणि वेगवेगळ्या कार्यात जाऊन दिलेलं अन्न खातात आणि ते इतकं अन्न खातात की त्यांच्या ढेकर सुद्धा दिल्यानंतर अजून त्यांचं जेवण चालू होतं, अशा पंक्ती उठवणारे हे भट, अशा पद्धतीचं म्हणजे दुसऱ्याच्या जीवावर जगणारे हे भट आज आमच्या अशी अवस्था करतात आणि पेशवाईंच्या नावाखाली हे सगळ्या आमच्या महारामांगांच्या लोकांचा असा छळ करतात, अमानुष छळ करतात. ही गोष्ट मुक्ता साळवे बेधडकपणे त्यांना शिव्या देऊन सांगते. आणि मग आम्ही
स्वतःला हिंदू का समजावं जर आम्ही हिंदू धर्मात असूनही आमची इतकी वाईट अवस्था आहे. आम्ही असा धर्म नाकारला पाहिजे, लाथाडला पाहिजे, अशा पद्धतीचा आग्रहाची विनंती आणि आग्रह आपल्याला करताना मुक्ता साळवे दिसते. म्हणजे त्या काळामध्ये ती धर्म नाकारते, जातीवर होत असलेल्या अत्याचाराबद्दल, छळाबद्दल बोलते. त्यामुळे एवढीशी ती विद्यार्थिनी कशा पद्धतीनं आपलं मत मांडते, तर ही ताकद आली कुठून? तर ती सत्यशोधक चळवळीतून सावित्रीमाईच्या दिलेल्या शिकवण ती ताकद मला आपण ओळखली पाहिजे. आणि तो विचार जो मुक्ता साळवेंनी मांडले, आणि मुक्ता साळवे फक्त तेवढा निबंध लिहून नाही बसलेल्या, त्यांनी सावित्रीमाईच्या शिक्षणाचं काम पुढे चालू. पुण्यामधल्या ज्या वेगवेगळ्या गल्ल्या आहेत त्या काळामध्ये, आज लहुजी साळवेंचं नाव जे मोठ्या प्रमाणात घेतलं जातं, तर लहुजी साळवेंनी मुक्ता साळवे ह्या मुक्ता साळवेला स्वतः सोबत घेऊन मुक्ता साळवेंनी ज्या शाळा त्या गल्ली गल्लीमध्ये वस्त्यामध्ये सुरू केल्या आणि तिथल्या मुलींना, अस्पृश्यांना शिकवण्याचं काम केलं. आणि ते लहुजी साळवे तेव्हा तिच्या सोबत होते. ही सगळी गोष्ट आपल्याला लक्षात आलेली पाहिजे. आपला जो क्रांतिकारक चा इतिहास आहे, आपला जो अस्पृश्य असताना सुद्धा एवढं मोठं केलेलं काम, अस्पृश्य आणि अस्पृश्यातली स्त्री असून सुद्धा एवढं मोठं केलेलं काम आहे, ते आपण, मला असं वाटतं, ते उजागर केलं पाहिजे. तो इतिहास ओपन केला पाहिजे, पुस्तकाच्या स्वरूपात बाहेर आला पाहिजे. छोटे छोटे अनुभवाचे पुस्तकं लिहून, फातिमा शेख असेल, सावित्रीमाई फुले, जिजाऊ यांचा जो क्रांतिकारक आणि बंडखोरीचा इतिहास आहे, जो माणूसपणाकडे घेऊन जाणारा, स्त्रियांना ताकद देणारा, स्त्री शक्ती वाढवणारा जो इतिहास आहे, हा इतिहासाची पुस्तकं हे करून ह्या गोष्टी आपल्या पुढच्या पिढीतल्या मुलांना, किशोर वयातल्या मुलामुलींना, शाळेतल्या मुलामुलींना, कॉलेजमधल्या मुलामुलींना ही पुस्तकं उपलब्ध करून देऊन, छापून उपलब्ध करून देऊन हा इतिहास आपण आपला पुढे घेऊन गेला पाहिजे असं मला वाटतं. आणि ताराबाई शिंदेचं तर आपल्याला माहिती आहे, मराठा असून सुद्धा सत्यशोधक चळवळीतली एवढी मोठी क्रांतिकारक बाई, जी सांगते की राजा सुद्धा राणीबरोबर कसा वागतो, एक म्हणजे दुटप्पीपणाने वागतो. कित्येक राण्या असतील किंवा बाहेर दास्यांबरोबर इकडे तिकडे जाऊन सुद्धा येऊन शेवटी राणी बरोबर राहतो. पण ह्या सगळ्या पातळीवर पुरुष म्हणून तो आपल्या बायकोशी कसा राहतो, कसा प्रामाणिक आहे का नाही, आणि तो कशा पद्धतीनं वागतो. आणि मग असे पुरुष नवरा म्हणून जर स्त्रियांना नाकारत असतील, धोका देत असतील, तिचं अस्तित्व नाकारत असतील, तिचा सन्मान नाकारत असतील, तिला निग्लेक्ट करत असतील, तर अशा पुरुषांना आपण काय म्हणावं, परमेश्वर का म्हणावं, असा सवाल ताराबाई शिंदेंनी केलेला आहे. तर मला असं वाटतं की ह्या क्रांतिकारक स्त्रियांचा इतिहास आपण संशोधन केला पाहिजे, शोधला पाहिजे, तो पुढे आणला पाहिजे. आम्ही जेव्हा ह्या स्त्री मुक्तीच्या, स्त्री सन्मानाच्या गोष्टी बोलतो, आंबेडकरवादी दृष्टिकोनातून स्त्री चळवळ कशी पुढे गेली पाहिजे असं आम्ही जेव्हा बोलतो, तेव्हा बऱ्याचदा असं होतं की लोक आम्हाला म्हणतात की पाश्चिमात्य राष्ट्राकडे बघून ह्या स्त्रिया असं बोलायला लागल्या. पण आम्ही असं म्हणतो की स्त्री मुक्तीचा विचार हा पाश्चिमात्यांचा नाही. स्त्री मुक्तीचा हा पहिल्यांदा जर विचार कोणी केला असेल तो तथागतांनी केलेला आहे. आणि त्याच्यानंतर महात्मा फुल्यांनी, सावित्रीमाईंनी, जिजाऊंनी आणि मुक्ता साळवेंनी तो केलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या स्वरूपात तो आपल्याला दिलेला आहे. कितीतरी स्त्रियांच्या संरक्षणासाठीचे कायदे, कामगार कायदे, समान वेतनाचा, किमान वेतनाचा, स्त्रियांच्या डिलिव्हरीचा, म्हणजे आज ज्या काही सुविधा आम्हा सगळ्या स्त्रियांना मिळतात ते बाबासाहेबांमुळे मिळतात. तर मला असं वाटतं की हा इतिहास आपण बाहेर सतत काढला पाहिजे, बोललं पाहिजे, चर्चा केली पाहिजे, त्याच्यावरचं छपाईचं काम वाढवलं पाहिजे. ते या सगळ्या पातळीवर आपण त्यांना घेऊन गेलं पाहिजे. तर मला असं एकच म्हणायचं की हे सगळं करत असताना जसं राणी अहिल्याच्या बाबतीत मी कधीच पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर म्हणत नाही. मला पाप पुण्याचं काही घेणं देणं नाही. पुण्याच्या गोंधळात अहिल्याबाईच्याला घेऊन, त्या चक्रात अडकवून, त्यांच्या हातात महादेवाची मूर्ती देऊन त्यांचं कर्तृत्व कमी मला करायचं नाही. अंधश्रद्धेत लोकांना मला ढकलायचं नाही.
त्यांनी जे काम केलेलं आहे, त्यांनी लोकांना राहायला आधार मिळावा, प्यायला पाणी मिळावं म्हणून त्यांनी मंदिरं आणि बारवं बांधलीत, मंदिरांच्या शेजारी बारवं बांधलीत, धर्मशाळा काढल्या. त्याचं कारण असं होतं की तिथं राहायला सगळ्यांना सोपं जातं आणि म्हणून ते केलं. त्याच्याचबरोबर त्यांनी ज्या गोष्टी, आंतरजातीय लग्न लावलेलं आहे, स्वतः विधवा असून सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये राज्यकारभार पाहिलेला आहे आणि लढाया केलेल्या आहेत देशभरामध्ये. ह्या सगळ्या गोष्टी, इव्हन इंदोरची राजधानी मला वाटतं त्यांनी गुजरातला घेऊन गेले, गुजरातची राजधानी इंदोरला आणलेली आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी मोठ्या प्रमाणात, म्हणजे निर्णय प्रक्रिया, त्यांच्या उपाययोजना आणि एक परंपरेच्या बाहेर जाऊन काम करणं, कर्तृत्व करणं आणि त्याचबरोबर आंतरजातीय विवाहासारखे निर्णय घेणं, ह्या खूप साऱ्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत. त्यांना सासऱ्यांचा त्यांचा खूप आधार होता, पण सासऱ्यांचा पण एक विश्वास असणं सुनेवरती आणि त्या पातळीवरती त्यांनी त्यांचं कर्तृत्व दाखवलेलं आहे. आणि मला असं वाटतं की त्या जरी धनगर समाजाच्या असल्या तर एक धनगर म्हणून नाही, तर एक स्त्री म्हणून, एक कर्तृत्ववान स्त्री म्हणून त्यांच्याकडे बघितलं पाहिजे, जिनं राज्य चालवलं, घडवलं, युद्ध पातळीवर काम पण केलं. आणि त्या सगळ्या गोष्टी करत असताना आपण राणी अहिल्याला हातात मूर्ती नाही तर तलवार देऊन दाखवलं पाहिजे असं माझं मत आहे. आणि आम्ही तसंच त्यांच्या प्रतिमा स्वीकारतो किंवा रेफर करतो. आणि तेवढ्याच्या पलीकडे जाऊन बंडखोरी जी आहे, स्त्री म्हणून सर्व चाकोरीच्या बाहेर जाऊन बंडखोरी करून प्रजेसाठी, स्त्रियांसाठी, लोकांसाठी, जातीच्या धर्माच्या पलीकडे जाऊन जे हित आहे, चांगलं आहे, ती गोष्ट करण्याचा कल राणी अहिल्यांचा होता. आणि म्हणून राणी अहिल्या ज्या पद्धतीनं काम करत होत्या त्याचा सुद्धा आपण इतिहास, जो वास्तव आहे आणि माणुसकीच्या पातळीवरचा जो इतिहास आहे, बंडखोरी आहे, क्रांती आहे, ती आपण प्रेझेंट केली पाहिजे असं मला वाटतं. आणि ज्या ज्या स्त्रिया या पद्धतीच्या स्त्रीमुक्तीचा, समाजाच्या मानवतेचा आणि सर्व खालच्या स्तरातल्या पासून ते वरपर्यंत सर्वांना समान दर्जा देऊन त्यांच्या सन्मानपूर्वक जगण्याचा विचार, माणुसकीचा विचार ज्या ज्या महामानवांनी मानला, त्यात ह्या स्त्रिया पण आहेत. आणि ह्या स्त्रियांना आपण निग्लेक्ट नाही करू शकत स्त्री म्हणून, असं मला वाटतं. आणि म्हणून आजचा जो बहुजन संघटकनी हा कार्यक्रम घेतला की स्त्री शक्ती आणि स्त्रीमुक्ती, आणि ह्या सगळ्या नायिका, विचारवंत नायिका ज्या आमच्या रोल मॉडेल आहेत, त्या आम्हाला दाखवल्या आणि त्याच्याबद्दल आज चर्चा करायला मला इथं बोलवलं, त्याबद्दल बहुजन संघटकची मी खूप खूप आभारी आहे. आणि खूप चांगल्या पद्धतीनं ते चर्चा घडवतात. आणि मला असं वाटतं की अशा चर्चा त्यांनी सतत प्रबोधनात्मक विषय घेऊन चांगले असे मानवी हक्काचे, मानवाच्या सन्मानाचे, मानवमुक्तीचे, माणुसकीचे असे वेगवेगळे विषय घेऊन सर्व क्षेत्रातले मला वाटतं खूप चांगला कार्यक्रम ते राबवत आहेत. आणि मला राहुल भाऊंनी कालच ह्या विषयावरची चर्चा केली, बोलली. आणि आज म्हणजे आमचा कार्यक्रम चालू असल्यामुळे मला 8-8:30 वाजेपर्यंत येता येत नव्हतं, तर 9 वाजता हा विषय ठेवला. पण हा विषय घ्यायला पाहिजे असं सांगितलं त्यांनी. तो सन्मान मला दिला आणि मला ही संधी दिली आणि तुम्ही सगळ्यांनी ऐकलं, त्याबद्दल